नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास. खरंच किती छान वाटतात ना ह्या कविता. आणि आनंद आणि वेदना यांना जोडणाऱ्या दुव्यांच्या कविता असतात. तर कधी आयुष्याला आकार देणाऱ्या गुरु समर्पित करणाऱ्या कविता असतात. रोजच्या जगण्यात अवतीभोवती भिरभिरणाऱ्या जिवंत अशा कविता लिहिल्या जातात. सत्य असत्याचा भेद करून जगण्याला नवी दिशा देणाऱ्या कविता असतात. आपल्या मातीच्या सन्मानाच्या अभिमानाच्या कविता असतात. तर अशा या कविता लेखनी माझी या कार्यक्रमातून आपल्याला आपले बरेचसेच कवी आणि कवयित्री घेऊन येत आहेत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री हरिहर कुलकर्णी सर, आणि यांच्यासोबत आता आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकणार आहोत. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आपण बऱ्याचशाच वेगवेगळ्या विषयाच्या कविता लिहिलेल्या आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा असे काही वेगवेगळे नवनवीन विषयांच्या कविता जाणून घ्यायला नक्की आवडतील सर. नमस्कार. मी आनंद हरी, इस्लामपूर जिल्हा सांगली, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून विद्युत अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. माझ्या पाऊल खुणा, वादळ आणि बुमरँग या 3 कादंबऱ्या, तिची गोष्ट आणि राकाण हे 2 कथासंग्रह आणि तू हा कविता संग्रह प्रकाशित झालेला असून कोरडा भवताल आणि काळीज कल्लोळ हे 2 कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मला साहित्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचा काही वि.वा. हडप कादंबरी पुरस्कार, आरती मासिकाचा काही चिंत्र खानोलकर स्मृती कादंबरी पुरस्कार, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी कादंबरी पुरस्कार, त्याचबरोबर दैनिक पुढारी सिंधुदुर्गचा काही श्री नेरुरकर कादंबरी संहिता पुरस्कार आणि रोटरी क्लब पुणे यांचा दिवाळी अंकातील उत्कृष्ट कादंबरी म्हणून माझ्या वादळ या कादंबरीला 2006चा मेनका दिवाळी अंकातील उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडंच गेल्या वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी झाली. त्यानिमित्त नांदेड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव राज्यव्यापी कवी संमेलनाचं आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या कवी संमेलनामध्ये कविभूषण या पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी काही वर्षे सिंधुदुर्गमध्ये सेवेनिमित्त असताना तेथील कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कणकवलीचा अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचा जिल्हा कार्यवाह म्हणून कार्यरत होतो. सध्या पेठ येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन आम्ही करत असतो. साहित्य चळवळीमध्ये सक्रिय असतो. अनेक साहित्य संमेलनामध्ये माझा सहभाग कथा कविता या निमित्तानं मी घेतलेला आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून माझ्या काही कथांचं प्रसारण 2004 ते 2006 या कालावधीमध्ये झालेलं आहे. अनेक दिवाळी अंक, मासिकं, त्याचबरोबर वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवण्या यामध्ये माझ्या कथा कविता आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. कविता म्हणलं की माणसाच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतो. कविता अशी असते का, कविता तशी असते. तर त्या अनुषंगानं माझी एक कविता आहे. शीर्षक आहे कविता. कविता अशी की कविता तशी, उगाच कारे मनात किंतु. कविता अशी की कविता तशी, उगाच कारे मनात किंतु. कविता असते आकाश धरे सम, कविता म्हणजे अवघे ऋतू. हवी हवीशी मृगधार कविता, हवी हवीशी मृगधार कविता. आषाढातील धुवाधार कविता. कविता म्हणजे रिमझिम श्रावण, कविता म्हणजे भादव्याचे ऊन. कविता म्हणजे रिमझिम श्रावण, कविता म्हणजे भादव्याचे ऊन. ओल्याशा मनामनातील मी अन तू, कविता म्हणजे आयुष्यातील वर्षा ऋतू. कविता नसते कधीच आभास,
कविता नसते कधीच आभास, कविता म्हणजे निरभ्र आकाश. कविता म्हणजे निरभ्र आकाश, कविता म्हणजे टिपूर चांदणं, आकाशाच्या भाळावरचं रम्य गोंधणं. कविता म्हणजे कोजागिरीतील दूध उतू, कविता म्हणजे कोजागिरीतील दूध उतू, कविता म्हणजे पिठुरसा शरदाचा ऋतू. कविता म्हणजे उबदार माया, कविता म्हणजे उबदार माया, कविता म्हणजे कुडकुडती काया, कविता म्हणजे कोवळे सकाळ ऊन, कविता म्हणजे कोवळे सकाळ ऊन, शेकोटीची ज्वाळा गाते कवितेची धून. कविता नसते कुणा मनातील पण परंतु, कविता नसते कुणा मनातील पण परंतु, कविता म्हणजे हवा हवासा हेमंत ऋतू. कविता म्हणजे आयुष्यातील ऋतू सोहळा, कविता म्हणजे आयुष्यातील ऋतू सोहळा, कविता म्हणजे जन्मातील या जन्म वेगळा, कविता म्हणजे तुमच्या माझ्या मनामनातील अविट अविरत आनंद ओहळा. कविता म्हणजे तुमच्या माझ्या मनामनातील अविट अविरत आनंद ओहळा. कविता म्हणजे विश्वभाव हा अनादि अनंत, कविता म्हणजे विश्वभाव हा अनादि अनंत, कविता म्हणजे उत्फुल्लसा ऋतुराज वसंत, कविता म्हणजे विश्वमनातील आनंद ऋतू, कविता म्हणजे विश्वमनातील आनंद ऋतू, कविता म्हणजे विश्वमनातील आनंद ऋतू. अलीकडच्या काळामध्ये खेडी बदलत चाललीत, माणसामाणसातील नाती बदलत चाललीत, गावामध्ये एकमेकाशी असणारा संवाद कमी झालेला आहे. अशी एक माझी कविता आहे, सुने झाले गाव. सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले, मूक झाली वैखरी आणि मूक ते विचार झाले. सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले, मूक झाली वैखरी आणि मूक ते विचार झाले. धडप्यातल्या भाकरीची भाकरीशी भेट नाही, धडप्यातल्या भाकरीची भाकरीशी भेट नाही, आपुलकीचा शब्द नाही, सुनेसे शिवार झाले, मूक झाली वैखरी आणि मूक ते विचार झाले. माणसाला माणसाशी बोलण्याला वेळ नाही, माणसाला माणसाशी बोलण्याला वेळ नाही, सांज वेळी लक्ष्मीलाही बंद सारे दार झाले, मूक झाली वैखरी अन मूक ते विचार झाले. कालचे ते गावपण उरले नाही गावात आता, कालचे ते गावपण उरले नाही गावात आता, धर्म पंथ पक्ष आणि गटतटही फार झाले. कालचे ते गावपण उरले नाही गावात आता, धर्म पंथ पक्ष आणि गटतटही फार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले. गोरगरिबांचा असा वाली कुणी उरलाच नाही, गोरगरिबांचा असा वाली कुणी उरलाच नाही, दया क्षमा शांती कुठे शब्द तेही उदार झाले, दया क्षमा शांती कुठे शब्द तेही उधार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले. रक्षण्या युद्धात त्यांना लढले जे होऊन ढाल, रक्षण्या युद्धात त्यांना लढले जे होऊन ढाल, काळ सरता राखल्यांचे राखणारे शिकार झाले, काळ सरता राखण्यांचे राखणारे शिकार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले. बीज पेरले चांगले अन जोपासले प्राणाहुनी, बीज पेरले चांगले अन जोपासले प्राणाहुनी, पण किडींचे त्यांच्यावरी प्राणघातक वार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले. घास ओठीचा भरवणी होते ज्यांनी पोसले, घास ओठीचा भरवणी होते ज्यांनी पोसले, माया ममता आटली अन जन्मदाते भार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले. ओळखीचे सूर त्यांनी नव्हते कधीच छेडिले, ओळखीचे सूर त्यांनी नव्हते कधीच छेडिले, निवडणुकीचे वारे येता तेच किती उदार झाले, सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले, मूक झाली वैखरी अन मूक ते विचार झाले,
मूक झाली वै खरियन मूक ते विचार झाले. आपल्याकडं पंढरीला वारीला जायची प्रथा आहे. बहुतेक जण वारकरी असतात, पंढरीला जातात. आणि मग माझं मन जेव्हा वारकरी झालं तेव्हा माझ्या मनाला काय वाटलं ते सांगणारी ही कविता आहे. मन वारकरी झाले. माळ तुळशीची नको, माळ तुळशीची नको, नको भक्तीचा देखावा, तुझ्या वारीत रे फक्त मना माणूस भेटावा. माळ तुळशीची नको, नको भक्तीचा देखावा, तुझ्या वारीत रे फक्त मना माणूस भेटावा. श्वास श्वासात रे तू, श्वास श्वासात रे तू देह आनंदून जातो. श्वास श्वासात रे तू देह आनंदून जातो. दीन दुबळ्यांच्या संगे तुझी छबी मी पाहतो. माय कुणाचीही असो, माय कुणाचीही असो, रूप तुझेच दिसते. चंद्रभागे तिरी जशी मला माऊली भेटते. नाच नाचून या गातो नाम तुझेच रे ओठी, नाच नाचून या गातो नाम तुझेच रे ओठी. सारे भरून पावते जीवनाच्या वाळवंटी. कुण्या जन्माचे हे पुण्य डोळे भरून पाहतो, कुण्या जन्माचे हे पुण्य डोळे भरून पाहतो. काय माझे रे संचित तुझा होऊन राहतो. तुझ्या भेटीसाठी नित्य मन वारकरी झाले, तुझ्या भेटीसाठी नित्य मन वारकरी झाले. तुझी आस लागता रे बघ डोळे पान्हावले, तुझी आस लागता रे बघ डोळे पान्हावले, तुझी आस लागता रे बघ डोळे पान्हावले. प्रेक्षको, आत्ताच आपण हरिहर कुलकर्णी सरांच्या बऱ्याचशाच कविता ऐकल्या आणि अजून बऱ्याचशाच कविता आपणाला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टी व्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. प्रेक्षको, छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत आज आहेत श्री आनंद हरी उर्फ हरिहर कुलकर्णी सर आणि यांच्या मगाशीच आपण कविता सुने झाले गाव आणि मन वारकरी झाले या कविता ऐकल्या. आणि आता आपण नाती म्हणजे नेमकी काय असतात, माझा विठ्ठल, आगळा आणि धर्म याही कविता आता आपण ऐकूया. आपलं बालपण आपल्याला नेहमी आठवत राहतं. आमचा जो शाळेचा काळ होता त्या काळामध्ये मुलं मुली एकमेकांशी बोलू शकत नव्हते किंवा बोलता येत नव्हतं. शाळेमध्ये असो गावामध्ये असो अगदी परिचित जरी असले तरी घर सोडून बाहेर मुलींशी बोलणं हा प्रकार त्या काळी नव्हता. प्रामुख्याने आम्ही ज्या खेड्यामध्ये शिकलो त्या खेड्यामध्ये. तर अशीच एक नात्यांची कविता आहे, शाळेमधल्या दिवसांची नात्याची कविता. हलकी फुलकी कविता मुद्दामून घेतो की शाळेमधली कुणी तेव्हाची अवचित समोर येते. शाळेमधली कुणी तेव्हाची अवचित समोर येते, क्षणभर मग ती मना आपुल्या शाळेत घेऊन जाते. शाळेमधले कुणी तेव्हाची अवचित समोर येते, क्षणभर मग ती मना आपुल्या शाळेत घेऊन जाते.
नाही बोलणे नाही भेटणे दुरूनच पाहणे होते. नाही बोलणे नाही भेटणे दुरूनच पाहणे होते. पाहणे तरी ते थेट कोठले नजर चोरणे होते. पाहणे तरी ते थेट कोठले नजर चोरणे होते. क्षणभर थपकून ओळखून ती पहिल्यांदाच हसते. क्षणभर थपकून ओळखून ती पहिल्यांदाच हसते. विचारते ती काही काहीतरी वाटे प्रश्न हे नसते. विचारते ती काही बाहीतरी वाटती प्रश्न हे नसते. बोलावे तिने अजूनही वाटता साध तिला ती येते. बोलावे तिने अजूनही वाटता साध तिला ती येते. बोलावून त्यांना जवळत त्यासी ओळख करून देते. उगाच तेव्हा मनात आपल्या टोचून जातो काटा. उगाच तेव्हा मनात आपल्या टोचून जातो काटा. हातपतीचा धरून हाती करून जाते टाटा. हातपतीचा धरून हाती करून जाते टाटा. आठवणी त्या फक्त आपुल्या. आठवणी त्या फक्त आपुल्या काही तिच्यान गावी. आठवणी त्या फक्त आपुल्या काही तिच्यान गावी. तरीही वाटते पुन्हा पुन्हा ती अजूनही भेटत राहावी. काळ जातला हळवा कोपरा. काळ जातला हळवा कोपरा अजूनही तसाच असतो. काळ जातला हळवा कोपरा अजूनही तसाच असतो. वेडेपणा हा आपल्या मनीचा आपणा हळूच हसतो. परतून या ती जाते तरीही. परतून या ती जाते तरीही हुरहुरते उगीच मनात. परतून या ती जाते तरीही हुरहुरते उगीच मनात. आठवणी त्या जपून ठेवितो काळ जातल्या घरात. आठवणी त्या जपून ठेवितो काळ जातल्या घरात. राहवत नाही अशी एखादी गोष्ट झाली की आपल्याला राहवत नाही. राहवत नाही पत्नीस सांगतो ती भेटली होती. राहवत नाही पत्नीस सांगतो ती भेटली होती. हसून म्हणे ती शाळेमधली अशीच असते नाती. हसून म्हणे ती बालपणीची अशीच असते नाती. हसून म्हणे ती बालपणीची अशीच असते नाती. सध्या आपल्याला माहीत आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे आणि या पावसात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आपल्या संपूर्ण या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा एकदम तळाला आहे आणि खरं तर शेतकरी हा सगळ्यांचा अन्नदाता. अशाच आशयाची माझी एक पुढची कविता आहे. माझा विठ्ठल सावळा. माझा विठ्ठल सावळा उन्हामध्ये रापणारा. माझा विठ्ठल सावळा उन्हामध्ये रापणारा. जगा जगविण्यासाठी रानामध्ये खपणारा. माझा विठ्ठल तयाची खोल आभाळी नजर. माझा विठ्ठल तयाची खोल आभाळी नजर. पावसाच्या थेंबासाठी जीव होई खालवर. माझा विठ्ठल रानात जीव स्वतःचा पेरतो. माझा विठ्ठल रानात जीव स्वतःचा पेरतो. घाम गाळून मातीत घास जगाला चारतो. माझा विठ्ठल आगळा देतो पोटभर रोटी. माझा विठ्ठल आगळा देतो पोटभर रोटी. जग ढेकर देताना स्वतः राही अर्धपोटी. माझा विठ्ठल सावळा. माझा विठ्ठल सावळा नाही राऊळाच्या आत. माझा विठ्ठल सावळा नाही राऊळाच्या आत. कर कटावरी नाही हाती असे त्याच्या जोत. माझा विठ्ठल सांगतो सावंताशी खरं नातं. माझा विठ्ठल सांगतो सावंताशी खरं नातं. त्याची भेटते पंढरी काळ्या आईच्या कुशीत. माझा विठ्ठल सावळा साऱ्या जगाची माऊली. माझा विठ्ठल सावळा साऱ्या जगाची माऊली. राब राबुनी उन्हात देतो सुखाची सावली. माझा विठ्ठल सावळा असे जगताचा त्राता. माझा विठ्ठल सावळा असे जगताचा त्राता. सारी शब्दकळा थोटी किती लिहू त्याची गाथा. सारी शब्दकळा थोटी किती लिहू त्याची गाथा. सारी शब्दकळा थोटी
की ती लिहू त्याची गाथा. आजकाल धर्म, जात, पंथ या सगळ्यामुळं समाज एकमेकापासून तुटायला लागलेला आहे. हे एकमेकापासून तुटणं जे आहे ते व्यथित करणार आहे. आणि ही जेव्हा व्यथित करणारी गोष्ट माझ्या मनाला लागली तेव्हा माझ्या मनात एक सहज प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नातून निर्माण झालेली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे धर्म. कधी वाचली नाहीत पुराणं की चाळले नाहीत धर्मग्रंथ. कधी वाचली नाहीत पुराणं की चाळले नाहीत धर्मग्रंथ. कुणीतरी सांगत गेलं ऐकत राहिलो बुद्धी गहाण ठेवून. कुणीतरी सांगत गेलं ऐकत राहिलो बुद्धी गहाण ठेवून. चालत राहिलो त्यांच्या मागं मेंढरासारखं डोळे झाकून डोकं झुकून. चालत राहिलो त्यांच्या मागं मेंढरासारखं डोळे झाकून डोकं झुकून. त्यांचे अहमन्य शब्द उधळत राहिलो स्वतःला अर्थ कळत नसतानाही. त्यांचे अहमन्य शब्द उधळत राहिलो स्वतःला अर्थ कळत नसतानाही. उगाच जागवत राहिलो धर्माचा अभिमान. उगाचच जागवत राहिलो धर्माचा अभिमान. उगाचच फेकत राहिलो यदा यदा ही धर्मस्य सारखी. गीतेतील संस्कृतमधील वाक्य चार चौघा पुढं. गीता न वाचताच समजूनही न घेताच. उगाचच जागवत राहिलो धर्माचा अभिमान. उगाचच फेकत राहिलो यदा यदा ही धर्मस्य सारखी. गीतेतील संस्कृतमधील वाक्य चार चौघा पुढं. गीता न वाचताच समजूनही न घेताच. मिरवत राहिलो धर्माचा अभिमान एखाद्या दागिन्यासारखा. मिरवत राहिलो धर्माचा अभिमान एखाद्या दागिन्यासारखा. गर्वानं छाती फुगवत गौरवानं आत्मप्रौढीनं. गर्वानं छाती फुगवत गौरवानं आत्मप्रौढीनं. धर्म म्हणजे नेमकं काय हे कळत नसतानाही. धर्म म्हणजे नेमकं काय हे कळत नसतानाही. कुणी म्हटलं धर्म म्हणजे एक विचार असतो. कुणीसं म्हटलं धर्म म्हणजे एक विचार असतो, एक आचार असतो माणसाच्या उत्थानासाठी. कुणीसं म्हटलं धर्म म्हणजे एक विचार असतो, आचार असतो माणसाच्या उत्थानासाठी. माणूस त्याच्या तळाशी असतो, आत असतो आणि दशांगुळ वरही असतो. माणूस त्याच्या तळाशी असतो, आत असतो आणि दशांगुळ वरही असतो. तेव्हा तो धर्मद्वेषी वाटला मला, त्यांना आणि सगळ्यांनाच. तेव्हा तो धर्मद्वेषी वाटला मला, त्यांना, सगळ्यांनाच. अजूनही त्याच आपापल्या भ्रामक रंगात अजूनही त्याच आपापल्या भ्रामक रंगात गुरफटून घेतायत माणसं स्वतःला. अजूनही कुठं कळतं धर्म म्हणजे नेमकं काय असतं. अजूनही कुठं कळतं धर्म म्हणजे नेमकं काय असतं. धर्म म्हणजे नेमकं काय असतं. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेगवेगळ्या धाटणीच्या तुमच्या कविता आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. मी पण आपणा सर्वांचे माय टी व्हीचे धन्यवाद मानतो की आम्हाला अशा प्रकारचं एक व्यासपीठ तुम्ही या माध्यमातून मिळवून दिले अनेक कवींना आणि त्यांच्या कविता रसिकांच्यापर्यंत पोहोचवल्या. नक्कीच त्याबद्दल सर. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री आनंद हरी उर्फ हरिहर कुलकर्णी जे कवी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरती कविता ऐकल्या आणि अशाच वेगवेगळ्या कवी आणि कवयित्रींच्या कविता आपण लेखनी माझी या कार्यक्रमामधून आपल्याला ऐकवतोय आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.